धन्यवाद. ज्ञानेश्वर म्हात्रे. धन्यवाद सभापती महोदया. पुरवणी मागणीवर बोलण्याची संधी आपण मला या ठिकाणी दिली. शालेय शिक्षण विभाग बाब क्रमांक 43 पान क्रमांक 30. शासनाने शिक्षकांना 1160 कोटी रुपयाचं अनुदान मागील वर्षी दिलं होतं. अनुदान अनेक वर्षापासून रखडलं होतं, पण देण्याचं अत्यंत चांगलं कार्य राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांनी केलेलं आहे. पण त्यामध्ये यावर्षी पुढील टप्पावाढ देणं गरजेचं होतं. त्याकरता पूरक मागण्यांमध्ये त्याची तरतूद करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. तर माझी विनंती की या वर्षाच्या टप्पावाढमध्ये त्या पूरक मागण्यांमध्ये त्याची तरतूद करावी. त्याचबरोबर हे 1160 कोटी रुपयाचं अनुदान देताना ज्या ज्या अडीअडचणी शाळांसमोर आल्या होत्या त्याच्या त्रुटी बऱ्याचशा शाळांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामध्ये शेवटच्या वर्गाची पटसंख्या असेल तर त्यांना सुद्धा तातडीने जे राहिलेलं अनुदान आहे ते सुद्धा वितरित करावं. त्याचबरोबर खाजगी शाळेतील शिक्षकांची जी भरती आहे ती सर्व शाळांची अल्पसंख्याक शाळांसकट 100% भरती करावी अशी विनंती आहे. त्याचबरोबर 11वी वाणिज्य शाखा जी इंग्रजी माध्यमातून शिकवली जाते तर त्यांना सुद्धा अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे. तर त्यांना सुद्धा या अनुदानामध्ये 1160 कोटी रुपयाच्या अनुदानामध्ये आणावं अशी विनंती आहे. त्याचबरोबर जुनी पेन्शन संदर्भात वारंवार आंदोलन होत आहेत. या संदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी 26,000 शिक्षकांचा जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त आहेत असा प्रश्न सोडवलेला आहे असं आम्हाला सांगितलं होतं. परंतु आता जी शासन आदेश निघाला ज्यामध्ये फक्त सरकारी कर्मचारी आहेत त्यांचाच उल्लेख केला आहे. मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे 26,000 शिक्षकेतर कर्मचारी आहेत जे नोव्हेंबर 2005 पूर्वी विनान तत्वावर किंवा अंशतः अनुदानावर आहेत त्यांना सुद्धा 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात या पुरवणी मागण्यांमध्ये माझी मागणी राहील. त्याचबरोबर अर्धवेळ शिक्षक आहेत जे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील त्यांना सुद्धा पूर्णवेळ करून त्यांचंही समायोजन करणं गरजेचं आहे. दुसरं महसूल विभागात बाब क्रमांक 23 ते 27 पान नंबर 17 ते 23 शैक्षणिक संस्थांना जमीन देण्यासंदर्भात सप्टेंबर 2023 मध्ये शासन आदेश पारित झाला आहे. मात्र त्यामध्ये अनेक शाळा संस्था आहेत ज्या सरकारी जमिनीवरती गायरान किंवा गुरचरण जागेवर आहेत. तर जशी सवलत याच्यामध्ये शासन आदेशामध्ये सरकारी जमिनी संस्थांना दिलेली आहेत त्यामध्ये गायरान आणि गुरचरण सुद्धा अंतर्भूत करून अशा संस्थांना जमिनी नाममात्र दराने त्या ठिकाणी द्याव्या अशी माझी विनंती राहणार आहे. त्याचबरोबर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामध्ये बाब क्रमांक 69 ते 71 पान नंबर 47 व 48 अनेक दिवसांपासून 2001 पूर्वीचे 78 महाविद्यालय आहेत त्यांना 100% अनुदान मिळावं म्हणून सातत्याने मागणी आहे. त्याची सुद्धा मागणी आहे ती सुद्धा या बजेटमध्ये पुढील तरतुदीमध्ये त्यामध्ये आणावं अशी माझी विनंती आहे. त्याचबरोबर नगरविकास खात्याअंतर्गत बाब क्रमांक 45 ते 50 पान क्रमांक 32 ते 33 माझ्या मतदारसंघातील कुलगा बदलापूर नगर परिषद मध्ये आणि अन्य नगरपालिकांमध्ये कोरोना कालावधीमध्ये जो कर थकलेला होता त्या करावरती शास्ती लावलेली आहे ती शास्ती शिथिल करावी किंवा महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारची शास्ती शिथिल करण्याचे अधिकार महानगरपालिकेच्या आयुक्तांना आहेत. तशाच प्रकारचे जर का आदेश किंवा अधिकार जर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना मिळाले तर तो कर सुद्धा वसूल होईल आणि ती शास्ती कमी केल्याने लोकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर ठाणे नवी मुंबई या भागातील जे नगरपालिकेतील शिक्षक आहेत त्यांना अनेक दिवसांपासून त्यांचे कायम मान्यता मिळावी याकरता सातत्याने आंदोलन होत आहेत. तर त्यांना सुद्धा कायम करावं. बऱ्याचशा शिक्षकांना जे शिक्षण सेवक होते त्यांना मात्र कायम केलेलं आहे पण जे 10-10 15-15 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतात अशा शिक्षकांना न्याय मिळाला नाही त्यांना सुद्धा न्याय मिळावा अशी विनंती आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय बाब क्रमांक 100 ते 101 पान नंबर 78-80 दिव्यांग शाळा ज्या आपल्या राज्यामधल्या आहेत त्यातील अनेक शाळांना 100% अनुदान देण्याची तरतूद आहे.
मात्र 50%च अनुदान अनेक दिवसांपासून दिलं जाते. 50% अनुदान जे आहे जे राज्य शासनाचं ते देणं त्यांना अपेक्षित आहे, त्याकरता याची तरतूद करावी. त्याचबरोबर राज्यातील फुले आंबेडकरी शाहू आश्रमशाळा आहेत 165, त्यांना सुद्धा अनुदान देण्यासंदर्भात अनेकदा मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये बैठका झालेल्या आहेत, परंतु वित्त विभागाकडून कोणता निर्णय झालेला नाही. तर लवकरात लवकर त्यावर निर्णय व्हावा अशी माझी विनंती आहे. मला आपण बोलण्यास संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.